दादरमध्ये जाऊयात, तिथून सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आहेत। सुशांत, दादर मधल्या भाजप कार्यालयात काय माहोल बघायला मिळतोय? नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं असेल तर यावेळचा स्थापना दिन भाजपचा आगळा वेगळा आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, उमेदवार देखील घोषित झाले आणि त्याचमुळे आज भव्य दिव्य कार्यक्रम जे आहेत ते मुंबई भाजपच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर दादरचं हे वसंत स्मृती कार्यालय मुंबई भाजपचं, या ठिकाणी ध्वज जो आहे भाजपचा फडकवण्यात आलेला आहे आणि आशिष शेलार जो 9:30 वाजता इकडे येतील, भाषण करतील आणि काही कार्यकर्ते इथे जमणार आहेत आणि त्याचसोबत जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भाजपचे त्यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे। मुंबईमध्ये जर आपण विशेषतः बघितलं असेल तर 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्या लोकसभा मतदारसंघामध्ये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। यामध्ये बाईक रॅलीचं जे आहे ते आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे। प्रत्येक वॉर्डमध्ये बाईक रॅली जी आहे ती काढली जाणार आणि विशेषतः ज्यावेळी बाईक रॅली निघेल त्यावेळी मोदी सरकारची कामगिरी, 10 वर्षात मोदी सरकारची नेमकी कामगिरी कशी होती, मोदी सरकारने घेतलेले निर्णय कोणते होते, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा मानस आहे। आपण जर पाहिलं असेल तर राज्य सरकार, मोदी सरकारची कामगिरी आजच्या दिवशी देखील भाजप पोहोचवणार आहे, कारण मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, ते 6च्या 6 लोकसभा मतदारसंघ महायुतीला जिंकायचे आहेत आणि त्याचमुळे भाजपने मायक्रो लेवलला काम सुरू केलेलं आहे। आज देखील तशाच पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहे। आपण बघितलं असेल तर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या ठिकाणी ध्वजारोहण केल्यानंतर ते प्रत्येक वॉर्डमध्ये जातील, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटतील, त्यांचा मान सन्मान करतील। त्यासोबत भाजपचे इतर मुंबईतील आमदार असतील, इतर मुंबईतील माजी खासदार असतील, माजी नगरसेवक असतील, ते त्या वॉर्डमध्ये जातील, जनतेशी संवाद साधतील आणि भाजप आणि विशेषतः मोदींची कामगिरी नेमकी कशी होती हे लोकांना आणि मतदारांना पटवून देण्याचा आज प्रयत्न केला जाणार। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर एकीकडे मुंबई भाजपचं हे ऑफिस आहे, दुसरीकडे भाजपचं नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालय आहे, तेथे देखील कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राम नाईक तिथे येथील, राम नाईक यांचा सत्कार देखील त्या ठिकाणी केला जाणार। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून जे ज्येष्ठ भाजपचे नेते आहेत, जे ज्येष्ठ भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांचा सन्मान आज केला जाईल। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद सुशांत आणि रजत, तुम्ही ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।